अक्षय तृतीयेनिमित्त आई माझी आज लापसीचा रवा बनवत आहे, छान असा। हा घरामध्ये आमच्या सर्वांना म्हणजे आंघोळ झालेली आहे। आज सकाळी उठून जरा भांडी घासून घेतली होती, म्हणजे जरासं अक्षय तृतीया आहे तर विचार केला की थोडंसं आपण साफसफाई करूया म्हणून जराशी। गावच्या घरामध्ये थोडीच भांडी होती, मग ती पटकरून माझी भांडी घासून झालेली आहे। मम्मीने ना माझ्या थोडे कपडे धुवून टाकले सकाळी। आता फक्त आमच्या आंघोळीचे कपडे आहेत ते थोड्या वेळाने मम्मी धुवेल किंवा मी धुवेल, जास्त करून मम्मीच धुते। आता मी देवाची पटकन पूजा आवरून घेते, कारण की अक्षय तृतीया आहे। मम्मी गोड असं लापसी रवा करते, तर मी पूजा करते, छान रांगोळी घालते आणि पूजा करून घेते देवाची। अशा प्रकारे माझं घर आवरून झालेलं आहे। लादी झाली, कचरा झाला। माझा गौरांश इथे नाचतोय आता, आणि आता मी देवाची पूजा करून घेते। आंघोळ करून आलेली आहेत, आता मी कपडे एका साईडला ठेवून देते। हा मला ना जास्त सोडतच नाही, म्हणजे मला सोडत नाही, म्हणजे इथे नळ आहे, त्याला पाण्यामध्ये फक्त आंघोळ करायला यायची असते, म्हणजे भिजायला यायची असते। हा काऊ, काऊला असं नाही करायचं असतं, काऊला काहीतरी खाऊ दे। मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसंच अक्षय तृतीया होती म्हणून ही बघा सकाळीच भांडी आता घासून घेतली आहे सगळी। आता ही सगळी आता भांडी लावायची, त्याच्या अगोदर पहिली पूजा आवरून घेतो आम्ही घरातली। गौरांची अजून आंघोळ बाकी आहे, म्हटलं थोड्या वेळाने त्याला मस्तपैकी आंघोळ। पाण्यात नाही जायचं, पाण्यात नाही, चला घरी जाऊया, घरी घरी। अजिबात पोरगा माझा ऐकत नाही, पाण्यात नाही, अजिबात ऐकत नाही हा गौरांश माझा। त्याला फक्त पाणी कितीही म्हणा दिवसभर तो पाण्यात राहील। काऊ काऊ घरात गेले, घरात गेले, तर काऊ बघूया, काऊ बघूया, चल काऊ घरात गेले, काऊ आले, काऊ आले, काऊ आले। या ठिकाणी मी देवाचा हा कपडा बदलून घेतलाय, खूप दिवस झाले होते आल्यापासून, तो पूजा केल्यापासून तसाच होता। आज अक्षय तृतीया चांगला मुहूर्त होता, तर विचार केला की आपण बदलून घ्यावा। गौरांश माझा फुलं घेऊन आलाय, बघू गौरांश या ठिकाणी माझा फुलं घेऊन आलाय। बस तू पण पूजा कर, ये गौरांश। बाप रे, किती फुलं घेऊन आला बाप्पासाठी माझ्या। पूजा करायला आणली तू बाप्पाची, बाप देवासाठी पाणी ठेवूया आपण। तुझी अजून आंघोळ बाकी ना, आंघोळ झाला तुला पण टिक्का लावतो ना, चला। गौरांश, गौरांश, बघा इथे काय चालू आहे। गौरांश काय चालू आहे? पिल्लू पिल्ले काय चालू आहे? झालं, चला। बस आता खेळ, बस त्याच्यात आणि खेळ आता। रांगोळी खराब करतो म्हणून मी या ठिकाणी छोटीशी रांगोळी काढली होती आणि लापसी रवा, मम्मीने छान असा लापसी रवा बनवला। त्या अक्षय तृतीया निमित्त आज गोडही देवाला झाले। अशा प्रकारे माझी पूजा इथे संपन्न झाली।
उंबरठ्याला पण हळद कुंकू फूल आणि दिवा लावून त्याचीही मी पूजा करून घेते. माझा गोंडे आहे बाबा तू. कुठे गेली टिक्की? टिक्की काढलीस माझी तू? आता मला दुसरी लावायला ना. गौरांच्या ना टिकली डोक्यात जराही ठेवत नाही. काढलीस तू. चला आता आपण बाकीची कामं करून घेऊया पटापट. नमस्कार. सकाळी सगळी कामं झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत काकाकडे टाकावर. तिथे आहे पूजा घराची. तर आता तिथे जाणार. त्याच्या आधी आम्ही जाणार आहे माझ्या मावशीकडे. मावशीला भेटल्यानंतर थोड्या तिच्यावर गप्पा छप्पा झाले की त्यानंतर आम्ही तिथेच आहे काकाचं घर. तर आम्ही तिथे पूजेला जाणार आहोत. त्यासाठी आज मी छान अशी आम्ही तयार झालो आहोत. चल ये मी घेऊन जाते. मी पण तिकडेच चालले. चल चल मी पण तिकडे जाणार आहे. चल जा मग. बाय बाय. जा. त्याला राहू दे. तू जा. बाय. तो माझा आहे. तू जा. श्री देव नारायण वेतोबा प्रसन्न हॉटेल छाया या ठिकाणी आम्ही बोललो आता मावशीकडे चालले तर काहीतरी घेऊया आणि मग घरी जाऊया. दुकानातून आम्ही खायला घेतलं आणि आता घरी चालले. दुकानापासून 2 मिनिटच फक्त आम्हाला चालायचं आहे आणि माझ्या मावशीचं घर येतं. सुंदर असं निसर्गामधून. आता ते जे समोरच घर दिसतंय ना तेच आहे माझ्या मावशीचं घर. कुकू. गौरांश कुकूला बघतोय. आमच्या घरापासून चालत जरी निघाल तरी आम्ही अर्ध्या पाऊण तासाच्या आत इथे पोहोचू. मावशीच्या घरी आम्हाला थंडगार असं आमरस मिळालेला आहे. इथे गौरांश मामीसोबत आतमध्ये गेलेला आहे. पाणी पितोय आता. खूप रमून गेलाय तो. गौरांश देव पूजा करायला बसलाय. तू इकडे गेली दीदी. दीदी गेली. बाहेर घेऊन उचलून मावशीच्या घरातून निघाल्यावर 3-4 मिनिटावरती इथे माझे काकांचं घर होतं ज्यांच्याकडे आज सत्यनारायणची पूजा होती. हे माझे चुलत काकांचं घर होतं. हे जे समोर तुम्हाला दिसतंय इथे आमच्या वस्तांचा गणपती बसतो. इथे मी तुम्हाला कधीतरी गणपतीत जर मी आले तर तुम्हाला मी इथून आतून दाखवेनच. आता हे जे समोर तुम्हाला दिसतंय हे आहे त्या काकांचं घर. तिकडे आज सत्यनारायणची पूजा खूप छान प्रकारे झाली होती आणि मस्तपैकी महाप्रसादही सगळ्यांना मिळाला होता. या ठिकाणी गणपती जिथे बसतो तिथून हे बाहेरून हे असं दिसतं. आता इथे सगळे महाप्रसादाचा लाभ घेत होते म्हणून मी इथे व्हिडिओ नाही काढला. परत कधी जर आले तर मी नक्की तुम्हाला इकडचा आतील छान असा व्हिडिओ दाखवेन. गौरांश. गौरांश चल ये. ये माझ्याकडे ये. गौरांश चल घरी जाऊया आता. ये माझ्याकडे ये. पूर्ण अंग टाकतोय. नाही यायचं माझ्याकडे. जा नको येऊ. बाय बाय.